संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुठलाही जनाक्रोश मोर्चा असला की एक माणूस मात्र लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे कपडे न घालता एक झेंडा हातात घेऊन रस्त्यानं चालणारा. ते आपल्या सोबत आहेत. नेमकी काय त्यांची मागणी आहे? कुठून आलात तुम्ही? तुमची नेमकी मागणी काय? मी सिद्धेश्वर मनोहर कडोले, राहणार घाटपिंपरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव इथून आलेलो आहे. धाराशिव मध्ये या आक्रोश मोर्चामध्ये एकच माझी मागणी आहे अशी की जे 7 नराधम आणि 8 मास्टर माइंड यांना फाशी दिली पाहिजे आणि ज्यांनी लपवलंय, ज्यांनी गाड्या दिलेल्या आहेत त्यांना एकदम जन्मठेपेची शिक्षा लागली पाहिजे. कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, कारण त्यांनी सुद्धा कठोरातली कठोर त्यांची हत्या केलेली आहे. हत्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आहेत, पण अतिशय क्रूर, जे की आम्ही विचार करू शकत नाही अशा पद्धतीनं आमच्या देशमुखाला मारलं हो. त्यामुळे तुम्ही कपडे न घालता, शर्ट न घालता मोर्चात सहभागी झाला. दररोज असंच असतं का? काय असतो तुमचा क्रम? नाही, या आंदोलनाच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आपल्या संतोष भैयाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून मी अशा पद्धतीनं राहत आहे. कधीपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने राहणार? मी जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही तोपर्यंत जिथं आंदोलन असेल तिथं मी याच वेशभूषामध्ये जाणार आहे. आतापर्यंत किती आंदोलनात तुम्ही सहभागी झालात? कुठल्या 4 आंदोलनामध्ये गेलेलो आहे. तर हे आहेत मनोज जरांगे पाटील समर्थक. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते रस्त्यावर आलेत, अर्धनग्न आंदोलन करतात. प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी ते पोहोचत आहेत. जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण शर्ट घालणार नाही असा निश्चय त्यांनी केलाय. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.